मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना यासह इतर जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका नांदेड शहराला सुद्धा बसताना आपण पाहतोय। विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे गोदावरी नदी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडताना आपल्याला पाहायला मिळते। आता मी नांदेड शहरातील रामघाट शनी मंदिर परिसरात आहे। आपण बघतोय या मंदिरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात झाली। अक्षरशः काही प्रमाणात जे आहे ते पाणी सुद्धा या मंदिरात शिरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या मंदिरात सहजासहजी पाणी शिरत नाही असं या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे। मात्र ज्या पद्धतीनं गोदावरी नदीला मोठा पूर आला, त्यामुळे जे आहे ते ही सगळी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि या शनी मंदिरात जे आहे ते सगळीकडे आपल्याला पाणीच पाणी आता पाहायला मिळत आहे। या पद्धतीने शनी मंदिरात यायला सुरुवात झाली आहे। नांदेड शहरातील अनेक सखल भागात सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि विष्णुपुरी प्रकल्पाचे जे आहे ते तब्बल 16 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे जे आहे ते गोदावरी नदी पात्रात 1,89,000 क्युसेक्सने जे आहे ते पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। साहजिकच आहे, प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना, नदीकाठच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आणि आता ही आपण शनी मंदिरातील सगळी दृश्य पाहतोय, ज्या पद्धतीने हे शनी मंदिर जे आहे ते पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर समोर बघितलं तर शनी मंदिराच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि सगळी लोक जे आहेत ते रात्रीच्या 1 वाजता जागून काढताना आपल्याला पाहायला मिळतात। कुणीही या ठिकाणी झोपताना आपल्याला पाहायला मिळत नाही। ज्या पद्धतीनं गोदावरी नदी पात्राचं पाणी पातळीत वाढ होत आहे, त्यामुळे जे नागरिकांच्या मनात सुद्धा भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। महिला असतील, पुरुष असतील, अगदी डोळ्यात तेल घालून हे सगळे दृश्य पाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही गोदावरी नदीचं पात्र बाजूला आहे। मात्र असं असलं तरी आता गोदावरी नदीने सुद्धा आपलं पात्र सोडून पाणी बाहेर सोडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि हळूहळू जे आहे ही पाणी पातळी या ठिकाणी वाढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतो या ठिकाणी कशा पद्धतीनं हे सगळं पाणी या ठिकाणी वाढत आहे आणि यामुळे जे आहे ते नांदेड शहराला सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे। यापूर्वी सुद्धा नांदेड जिल्ह्यात मोठे नुकसान पावसामुळे झालं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली होती। काही तालुक्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता, त्यामुळे सुद्धा शेती पिकाचं नुकसान होत असताना आता नांदेडमध्ये तसा जोरदार पाऊस नसला तरी काही जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड शहराला याचा मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। महाराज, काय सांगाल, अशा पद्धतीने जे आहे ते शनी मंदिरात पाणी आले? हे गोदावरीचं पाणी स्तर खूप दिवसानं या स्तरावर आले आणि भरपूर पाणी आणि आम्हाला सर्वाला रात्रीची नींद उडाली, झोप उडाली आमची। सर्व सामान आम्ही बांधवाले आणि गाडा आलेला आहे, सर्व सामान घेऊन चालले इकडून आणि सर्वांची झोप उडलेली बघा। सर्व आई बाबा सर्व बसलेले आहे इथं, सर्व सामान बांधून अर्धा घेऊन गेले, आता अर्धा घेऊन जायचं आहे। आणि खूप प्रशासनाकडून पण सतर्कतेचा इशारा आहे, धोका आहे, रात्रीभर धोका आहे, पाणी अजून वाढणार आहे। खूप दिवसापासून इतकं पाणी बघण्यात आलं गोदावरीला। निश्चित आपण काय सांगा, सातत्याने जे गोदावरी नदी पात्रात पाणी वाढताना पाहायला मिळतं, प्रशासनाने काय काळजी घेतली पाहिजे? नागरिकांना दिलासा मिळतो का प्रशासनाकडून? प्रशासनाकडून सर्व नागरिकांना नांदेड गोदावरीच्या काठीवर जे सर्व नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा 1 आठवड्यापासून आहे। पण 1 आठवड्यापासून आज जे पाण्याची लेवल वाढलेलं आहे त्याच्यात कमीत कमी 2 ते 3 फुटाची वाढ झालेली आहे आणि पाणीची स्पीड जी आहे ते भरपूर मात्राने वाढलेली आहे। म्हणून हे आम्ही गाडीपुरावासी आम्ही पण शनी मंदिर रामघाट इथं भरपूर पाणी आलेलं आहे आणि 8 दिवसापासून शनी मंदिरचे जे महाराज आहे त्यांचा जे परिवार आहे ते 8 दिवसापासून असेच परेशानीमध्ये काढत आहे। किंवा पाणी रात्री वाढतील म्हणून ते पूर्ण त्यांचा जे घरचा पसारा आहे ते अर्ध त्याने इथून वाट लावलं आणि बाकी अर्ध जे आहे ते इथं ठेवलेलं आहे। हे रात्री यांना कधी इथून घर सोडून जावं लागतील। आणि दुसरं नदीकाठी जे सर्व नागरिक आहेत त्यांनाही आपले घर सोडलेले आहे, निवाऱ्यामध्ये जाऊन शिफ्ट झालेले आहे। अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे असं प्रशासनाचा निर्देश आहे आणि पाणी वाढतील असा अंदाज आहे सकाळपासून। निश्चित आपण बघतोय स्थानिक नागरिक होते, यांनी ज्या पद्धतीनं भीतीच्या भावना बोलून दाखवल्या। गोदावरी नदी पात्रात पाणी सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे नांदेड शहरातील अनेक सखल भागात जे आहे ते आता पाणी शिरले। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा या सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।